नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्या समोर एक नवीन स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते स्कीमचं नाव आहे कोहिनूर कलेडिओ. लोकेशन आहे वाघोली. याचा स्कीम कोड आहे 800 ए आणि बी, अर्थातच 1 आणि 2 BHK या स्कीममध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आणि या स्कीमची खासियत म्हणजे तुम्हाला इथे 2 BHK 21 लाखामध्ये विथ बाल्कनी आणि विथ कॉमन इनसाइड सोसायटी अशा टाईपचं तुम्हाला बघायला भेटेल. सो त्यामुळे हा एक चांगला प्रकल्प ठरू शकतो ज्यांना या लोकेशनमध्ये प्रोजेक्ट हवा आहे. सो तुम्हाला जर हे इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणखी डिटेल्स हवे असतील, बाकी लोकांसोबत कनेक्ट करायचं असेल तर आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. सो सर्वप्रथम आपण स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात. स्कीम कोड आहे 800 ए आणि बी, अर्थातच 1 आणि 2 BHK आहेत. कोहिनूर कलेडिओ नाव आहे. लोकेशन आहे वाघोली. इथे टोटल फ्लॅट्स खूप जास्त होते, पण त्यापैकी राहिलेले फ्लॅट्स आहेत इथे 3 आणि 19, म्हणजेच 1 BHK 3 आहेत आणि 2 BHK 19 फ्लॅट्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि इथे कमी राहिलेले म्हणजेच हा पूर्वीच्या लॉटरीमध्ये इन्क्लूड होता, त्यापैकी राहिलेले उर्वरित फ्लॅट्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. 1 BHKचा कार्पेट एरिया 35 स्क्वेअर मीटर पर्यंत आणि 2 BHKचा 50 स्क्वेअर मीटर पर्यंत. LIG इन्कम ग्रुपसाठी आता प्राइसिंग 1 BHKची 16 लाख आणि टोटल कॉस्ट पकडली तर 20 लाखापर्यंत जाईल आणि 2 BHKची कॉस्टिंग बेस प्राइस आहे 21 लाख. सो टोटल कॉस्ट पकडली तर 25-26 लाखापर्यंत तुम्हाला पडू शकते. पोझिशन 3 वर्षांनी भेटेल, 27 पर्यंत, डिसेंबर 27 पर्यंत. बाल्कनी आहे सर्व फ्लॅटला. लिटिगेशन सुद्धा इथे आहेत, हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि जसं की सांगितलं, कॉमन बिल्डिंग असेल, 20 माळ्याची बिल्डिंग असेल. 16 माळ्या अगोदर होतं, मे बी आता 20 केलंय. बट आणि बाकीच्या टावर्स इथे पकडले तर A1 टू A6 असे टावर्स आहेत, त्यापैकी A3 टावर जो आहे तो म्हाडासाठी असेल. सो लोकेशन बद्दल तुम्ही सर्च केलं कोहिनूर कलेडिओ तर तुम्हाला जे दाखवेल लोकेशन, तर ते हे दाखवेल. बट हा विलास जावडेकरचा प्रोजेक्ट आहे, त्याच्या बाजूला कोहिनूर कलेडिओचा प्रोजेक्ट आहे. सो हा जो प्रोजेक्ट आहे तो आहे कोहिनूर कलेडिओचा प्रोजेक्ट. आणि इथे हे जी हे A1 A2 आणि हे जे अंडर कन्स्ट्रक्शन दिसते हा A3 असेल, जे की म्हाडाची बिल्डिंग असेल. त्यानंतर A4 A5 A6 असे टोटल 6 टावर्स असतील. आणि हे जे तुम्हाला दिसते काम, तर इथे पार्किंग बिल्डिंग येईल. सो सर्वांच्या मध्ये पार्किंग बिल्डिंग येईल आणि बाकी अम्युनिटी स्पेस तुम्हाला बघायला भेटेल. आणि लोकेशन बघायचं तर तुम्हाला हा नगर रोड पासनं जवळच तुम्ही म्हणू शकता, वॉकेबल डिस्टन्सवरती नगर रोड पासनं. आणि आजूबाजूचा परिसर डेव्हलप होतोय, त्याच्या बाजूचा परिसर फार चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. बट हा प्रोजेक्ट आहे त्याच्या आजूबाजूला आता डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि जर आतून आणि जर EON IT पार्क वगैरेचं बोलायचं झालं तर इथे EON IT पार्क आहे सोपास. तुम्हाला सध्या तरी राऊट कसं असेल, नगर रोडला कनेक्ट होऊन परत इकडे यावं लागेल. इन फ्युचर मे बी हे जे रोड दिसत आहेत, अप्पर खराडी मेन रोड वगैरे, तर त्या रोडने तुम्हाला इकडे येऊ शकाल. सो हे होतं लोकेशन बद्दलचं. त्याच्यानंतर लेआउट जसं की तुम्हाला सांगितलं, A3 जो आहे हा आहे. A1 A2 A3, हा A3 म्हणजे म्हाडाची बिल्डिंग असेल. आणि बाकीचे A4 A5 A6 हे 3 टावर्स असतील. आणि मध्ये हे जे टोटल असेल ते पूर्ण पार्किंग स्पेस तुम्हाला, पार्किंग बिल्डिंग तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे ओपन स्पेस दिलेली आहे, तर तिथे अम्युनिटीज क्लब हाऊस वगैरे इथे बघायला भेटेल. अशा टाईपचा तुम्ही बघू शकता हा पार्किंगचा एरिया आहे. आणि त्याच्या रूफटॉपवरती मे बी अम्युनिटीज वगैरे ते करतील. आणि हा गार्डन वगैरे, आणि इथे तुम्हाला बाकीच्या अम्युनिटीज बघायला भेटतील. आणि हा होता, इथे आहे आपला म्हाडाचा फ्लॅट. आणि इकडनं एंट्री एक्झिट तुम्हाला आहे, कॉमन एंट्री एक्झिट असेल म्हाडासाठी सुद्धा. त्यानंतर पूर्ण दाखवत नाहीये तुम्हाला जो काही 1 आणि 2 BHK, कारण की इथे 2 टाईपचे आहेत 1 आणि 2 BHK. सो हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे ज्यामध्ये की दोन्ही पण इन्क्लूड आहेत, 1 आणि 2 BHK. हा लेफ्ट साईडचा जो आहे तो 1 BHK, राईट साईडचा 2 BHK आहे. तर 1 BHK बघूयात. अगोदर एंट्री केल्या केल्या तुम्हाला थोडीशी लॉबी भेटेल, त्यानंतर लिव्हिंग रूम आणि डायनिंग एरिया. त्याच्या लेफ्ट साईडला किचन भेटेल. किचनला ड्राय बाल्कनी तुम्हाला इथे बघायला नाही भेटत आहे. त्यानंतर किचन लिव्हिंग रूमला तुम्हाला बाल्कनी इथे बघायला भेटते. त्यानंतर पुढे आल्यानंतर सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट वॉशरूम, बहुतेक हे टॉयलेट बाथरूम कंबाईन आहे. आणि इथे मे बी वॉश बेसिनसाठी सेपरेट एरिया दिलेला आहे. त्यानंतर स्टडी रूम तुम्हाला इथे बघायला भेटेल. स्टडी रूमला तुम्हाला वॉर्डरोब स्पेस सुद्धा देण्यात आलेली आहे. हा होता 1 BHK. हा 2 BHKचा प्लॅन
जर तुम्ही बघितला तर 2 BHKचा एंट्री या साईडनं एंट्री केल्या केल्या अगेन सिमिलर लॉबी तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर लिव्हिंग डायनिंग एरिया हा 1 BHK सारखाच आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे ओपन बाल्कनी. त्यानंतर लेफ्ट साईडला किचनला इथे सुद्धा ड्राय बाल्कनी नाहीये. त्यानंतर पुढे आल्यानंतर स्टडी रूम आणि स्टडी रूमच्या अपोजिट साईड कॉमन वॉशरूम. आणि ही जे एक्स्ट्रा एरिया आहे ही बेडरूम आणि बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम हा एक्स्ट्रा एरिया येणार आहे 2 BHK साठी. हे जर वगळलं तर हा 1 BHK होतो. सो अशा टाईपचा 2 BHK असेल. सो ॲडिशनल एक टॉयलेट बाथरूम आणि एक बेडरूम असा 2 BHK मध्ये ॲडिशनल असेल. बाकीचा लेआउट सर्व सेम आहे, 1 BHK सारखाच आहे. सो हे होतं 1 आणि 2 BHKचं कॉन्फिगरेशन, कशा टाईपचा लेआउट आहे तो. त्यानंतर फ्लॅटचा लोकेशन बघू शकता. इथे सर्व अप टू 16 फ्लोअर म्हणजे इनफॅक्ट पूर्ण टावरच तुम्हाला भाड्यासाठी 165 होते पूर्वी. आता मे बी वाढवलेले असतील, कारण की बिल्डिंग सुद्धा वाढलेली आहे. आणि त्यापैकी उर्वरित जे काही फ्लॅट्स होते ते आपल्या म्हाडासाठी आहेत इन्क्लूड. सो यांचा मार्केट रेटबद्दल बोलायचं झालं तर 1 BHKचा 35-40 पर्यंत आणि 2 BHKचा 50-55 पर्यंत तुम्हाला इथे मार्केट रेट बघायला भेटेल. आणि सिमिलरली रेंट 1 BHKचा 15 आणि 2 BHKचा 20 पर्यंतच्या रेंजमध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. तर या रेंजमध्ये तुम्हाला इथे रेंट सुद्धा बघायला भेटेल. सो फायनल वर्डिक्ट या प्रोजेक्टबद्दलचं आताच अगोदर सांगितलेलं की तुम्हाला जर हे लोकेशन चालत असेल आणि 2-3 वर्ष 3 वर्ष तुम्ही थांबू शकत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना हे, कारण की तुम्हाला इथे 1 आणि 2 BHK दोन्ही टाईपचं बघायला भेटतंय. प्लस तुम्हाला बाल्कनी सुद्धा इथे आहे. कॉमन सोसायटीचाच पार्ट तुम्ही असाल. सो अम्युनिटीज वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला यूज करायला भेटतील. सो ते सर्व बाकीच्या गोष्टी सर्व ॲडव्हान्टेज आहे. फक्त लोकेशन काही लोकांना चालेल न चालेल, सो तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर लोकेशन चालत असेल तुम्ही इथे विचार करू शकता अर्ज करण्याचा. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलचं थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.